नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातमीकडे. गंगापूर तालुक्यात 2025 ते 2030 या कार्यकाळात नव्याने गठीत होणाऱ्या 111 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आली. यामध्ये अनुचित जाती, अनुचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला व पुरुषांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं. यंदा 56 महिला आणि 55 पुरुष सरपंच निवडून येणार असल्याचं स्पष्ट झालं. आरक्षण सोडत प्रक्रियेस उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जराड, तहसीलदार नवनाथ वगवाड, गटविकास अधिकारी सुहास वागचौरे, तलाठी गणेश लोणे तसेच एका विद्यार्थिनीच्या हाताने चिठ्ठ्या काढून पार पडले. आरक्षणानुसार ग्रामपंचायतीची सरपंच पदे पुढील प्रमाणे: अनुचित जाती आरक्षणमध्ये सामान्य प्रवर्ग कासोडा, घोडेगाव, शहापूर, प्रतापपूरवाडी, रांजणगाव, पोळ, शिंगी, गणेशवाडी, पिंपळवाडी, तुर्काबाद. महिला अनुचित जाती प्रवर्गासाठी रायपूर, जोगेश्वरी, घाणेगाव, लिंबेजवळगा, लांजी, पिंपरखेडा, गाजगाव, नवापूर, टेंभापुरी. अनुचित जमाती आरक्षण सामान्य प्रवर्गासाठी माळी, वाडगाव, आंबेगाव. अनुचित जाती महिला प्रवर्गासाठी नरहरी, रांजणगाव, बाबुळगाव, ममदापूर. इतर मागास प्रवर्ग ओबीसी आरक्षण सामान्य प्रवर्ग फतियाबाद, आंबेलोहळ, जटावा, येसगाव, वाळूज बुद्रुक, माळुंजा खुर्द, महबूबखेडा, वाहेगाव, लखमापूर, अमळेनेर, गुरुनाधनोर, गुरु धानोरा, नंदाबाद, दहेगाव, सुलतानाबाद, वरखेड. महिला वर्ग तांदुळवाडी, देवळी, शिरसगाव, दिनवाडा, किन्नळ, पाचपीरवाडी, दिघी, शिवराई, भालगाव, फुलशिवरा, वासुसायगाव, सिवाडगाव, अगरकानडगाव, जामगाव. सर्वसाधारण ओपन सामान्य प्रवर्ग शंकरपूर, पिंपळगाव, सावंगी, शहापूर, बंजर, वडगाव टोकी, रांजणगाव, शेपू, गवळी, धानोरा, शिरेसासगाव, शिरेगाव, गवळी शिवारा, खडक, नारळा, हेबतपूर, मांजरी, नळीमपुरी, पखोरा अशा अनेक गावांचा समावेश आहे. सूर्यवार्ता न्यूज, संघर्ष सातपुते, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर. अधिकारी महोदय, छत्रपती संभाजीनगर यांचे 26 जून 2025 चे पत्र आणि 26 जून 2025 चे आदेश यानुसार आपल्याला आज दिनांक 7 जुलै 2025 रोजी आरक्षण सोडत काढण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. या आरक्षण सोडतीमध्ये गंगापूर तालुक्याची जी संख्या आहे ती संख्या मी सर्वप्रथम वाचून दाखवतो. गंगापूर तालुक्यामध्ये एकूण 111 ग्रामपंचायती आहेत. यापैकी 18 ग्रामपंचायती ह्या अनुसूचित जातीसाठी आरक्षित राहणार आहेत. त्यापैकी 9 अनुसूचित जातीसाठी आणि 9 अनुसूचित जाती महिलांसाठी असणार आहे, जे की संख्या सर्व जिल्ह्यांचा आरक्षण सोडत पुन्हा घेण्याची सूचना महाराष्ट्र शासनाने केली आहे. त्यामुळे आधीचं सोडलेलं आरक्षण हे अधिक्रमित करून नव्यानं आरक्षण सोडत करण्याची सूचना महाराष्ट्र शासनाची आलेली आहे. म्हणून आपल्याला नव्याने आरक्षण सोडत ही आज करावी लागत आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गाचं आरक्षण हे 27% ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश पारित केले होते. काही जिल्ह्यामध्ये ते आरक्षण मागासवर्ग आयोगाच्या निकषानुसार झालेलं होतं. ते सर्वत्र एक समानता येण्यासाठी हे नव्याने आरक्षण सोडत करण्यात येत आहे. योगायोगाने आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं हे आरक्षण सोडत यापूर्वीच आपण जे आधी काढलेली संख्या होती तेवढीच राहिलेली आहे. आता पण तेवढ्याच संख्येचं आपण आरक्षण सोडत काढणार आहे. ती संख्या मी पुढे वाचून दाखवेल. म्हणजे संख्येमध्ये आपल्याकडे फारसा बदल नाही, फक्त
आधीची अधिसूचना अधिकृत केली असल्यामुळे आपल्याला नव्याने ही आरक्षण सोडत करावी लागत आहे. तर आपण टप्प्याटप्प्यानं पुढं सगळे टप्पे समजून घेणार आहोत. सुरुवातीला मी आरक्षण याची संख्या सांगणार आहे. घाणेगाव या 2 ग्रामपंचायती अशा आहेत की त्यांचं मागचं जे आरक्षण सुटलेलं होतं म्हणजे 2020-25 साठी, तर त्यांचं पद उपभोगलेलं नाही म्हणून ते आरक्षण कॅरी फॉरवर्ड होणार आहे आता. आणि आता जे मी डिक्लेअर करत आहे ते कॅरी फॉरवर्ड होईल पुढच्या पंचवार्षिकसाठी, म्हणजे पुढच्या पंचवार्षिकसाठी ते पुढं सरकलं जाईल. त्यामुळं हां 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 हो, ते घाणेगाव विटाचा जेव्हा नंबर येईल तेव्हा सांगतो मी. आता आपण मुद्दा लक्षात आला का की आता जे मी या प्रोसिडिंग मध्ये डिक्लेअर करत आहे तर ते पुढच्या पंचवार्षिकसाठी आहे. आणि मागे घाणेगावसाठी सर्वसाधारण, इटावासाठी अनुसूचित जाती महिला ऑलरेडी डिक्लेअर आहे, परंतु तो पद आणखी कोणी